मी काय कुठं काय म्हणतात त्याला डाके टाकले नाहीत, वाईट काम समाजाला कलंक लागन डाग लागन असं काही केलं नाही. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे, त्याच्यात मला गुताचं ठरले फडणवीसनी. शेवटी वंश परंपराचे त्यांची गुतीनं, परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर ते कडीला न्यायला लागले. शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे, ही परंपरा आहे, ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे. त्यामुळे आता मला बी गुतवायला लागले, समजा हरकत नाही आहे, काय हरकत नाही, मी जायला तयार आहे, द्यायला तयार. आम्ही तिघं एकत्र येऊन कोर्टाने हे तर म्हणायला पाहिजे की नाही, आटक वारण फाटक वारण नाही बा, या तारखे करा, 1 वर्ष 2 वर्ष तर तारखे चालते का नाही. का आमचीच लय भारी आहे, बाकीचे भारी नाहीत, बाकीचे फसवणुकीचे केसेस नाही का महाराष्ट्रात आहेत ना, मग आमच्या एकटीची तेवढी लय भारी आहे का. हजारो करोड रुपयाचे आहेत म्हाडाचे, आहेत म्हाडाचे घर दिले नाहीत म्हणून फसवणुकी. म्हाडावले आले होते मुंबईचे. हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला, ते चाळ कोणची आहे मुंबईला, नाही दुसरी आणखी कामगार पत्रा चाळ, आणखीन काय म्हणतात, आणखीन एक मोठी आहे, नाही हो ते लय भारी, गिरणी कामगार, बरोबर, गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते, इथं युनियन आल्या होत्या त्यांच्या संघटना. ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणतात, नाही दिलं. त्यांजवळ काही चेक येतं, काही फसवणूक येत का रे बाबा, ती कसं काय आहे ना कोर्टाने तर सांगितलं त्यांना हिस्सा द्या, कम नाही दिला. कितीक तरी माड आहे तिथं बिल्डराचं ऐकलं जात. हां कितीक तरी शिवाजीनगरला, पुण्याला, डेक्कनला काही जागा अशा काही मंत्र्यांनी हडपिलेल्या आहेत, किती सांगितलं जात आहे किती द्या, तरी हे देत नाहीत. तिथं कोर्टाचे निकाल आहेत का रे बाबा. तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं, तिथं बी ते कोर्टाचा निकाल आहे. त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे, त्याजवळ सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं, याचे खात्रीशीर पैसे का रे बाबा. त्यात नुसतं आमदार आणि मंत्री म्हणून द्यानात का त्या बँकेचे. तिथं कसं काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय. आमची कोणची मोठी केस लगी 302 असतात, ठीक आहे हो, लय दिवसाचा फरार आरोपी होता, गाठलाय आता. आमचं काय मोठं आहे बुवा, छत्रपतीचा इतिहास दाखवला हां त्याच्यात. आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल काय हरकत आहे, चला वारंट फरार नाही, चला 1-2 वर्ष केस चालली, आता तुम्ही तिघावर टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात हे भरा, ठीक आहे. एक पटण्यासारखं आहे, भरायचं नसून आम्ही आमची झक मारू, भरू, काही बी करून का करता मग. आता पोते उचलो आम्ही आमच्या हमाल्या करू, भरू का डायरेक्ट वारंट आणि त्या मध्ये टाकून. ही कोणती धमकी आहे रे, टाक बरं मध्ये, कसा टाकतो ती बघतो मी. सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार झाला होता, त्या सिंचन घोळ्यातील 8 एफआयआर मुंबई हायकोर्टाने आज रद्द केल्या नागपूर खंडपीठाने. घोटाळ्याची मला वॉरंट द्या. बघा, हेच मराठा समाजाला सांगतो मी की एकीकडचे वॉरंट रद्द करतं, ज्यांनी घोटाळे केलेले तर त्यांना क्लीन चिट मिळती. मग चॉकलेट घोटाळे, आमके घोटाळे नाही का केलेले, ते मध्ये काय करून घोटाळे, बरेच घोटाळे, त्यांना क्लीन चिट मिळती. आमदार केलं जातं परत. वार रे फडणवीस साहेब, तुमचा तर बुकटाच आहे बरं ह्या बरे ना. आता तुम्ही माझ्या संग उगत तारायला लागलात बरं. नुसतं भाजपचं आता आम्ही भाजपचेच उमेदवार येऊन देत नाहीत. जाऊन द्या आता, शिंदेचे येऊन द्या, त्या अजित पवाराचे येऊन द्या, असून द्या आता काय त्याला नाही इलाज, महायुतीचे महाविकास आघाडीचे येऊन द्या, काही भाजपाचे बी आणतो ठराविक, पण काही भाजपचे पाडीतच जात का रे बाबा. नागपूर खंडपीठ, तुम्ही नागपूरचे आहेत आणि विधी व न्याय विभाग तुमच्याकडे, कोर्ट तुमच्या हातात आहे, तिथले रद्द होते आहे का नाही. राज्यातले कोर्ट तुमच्या हातात आहेत म्हणून तिथले रद्द होते. आणि इथं आमच्यावर इकडं वॉरंट काढायला लावता. हां काय रे फडणवीस राव, शोभत नाही राव तुम्हाला. एकुलता एक लेकरू आहे तुम्हाला. जरा समजून घ्या तळतळाट मराठ्याचा. तुम्ही आता समाजकारणासाठी एवढी लढा मोठा उभा केला, पण आता तुम्ही राजकारण्यांसारखे बोलायला लागले, म्हणजे तुमची आता पाऊलवाट विधानसभेसाठी राजकारणी म्हणून झालेली आहे का. काय करू. आणि 10% आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं, तरी तुम्ही त्यांना टार्गेट का. देऊच नको म्हणलो होता आम्ही, कशाला दिलं. जे देऊ नको म्हणतो ते उरावर नाचायची फडणवीसला सवय पहिल्यापासून. जे देऊ नको म्हणणार ते देणार, जिथं जनतेचा कौल नाही तो फडणवीस देणार. मुद्दाम नाचणार लोकांच्या छाताडावर. लोकांचा कौल आहे का एखाद्या उमेदवाराला, नाही. तू बळत कशामुळे छाताडावर बसितो. म्हणून आम्हाला आता नाविलाजाने ते करायला लागलं. मी काय सांगतो बार आम्हाला जायचं नाही राजकारणात, आम्हाला आरक्षण द्या. का द्यानात आम्ही मागतो ते. कुणबी मराठा एक कशावर नाही. कुणबीत आणि मराठ्यात काय साम्य नाही तुम्ही दाखवा. मी उद्यापासून आंदोलन बंद करतो, दिला शब्द तुम्हाला. आंदोलन बंद, मागणी बंद. कुणबी आणि मराठा एक नाही.
काय साम्य नाही या दोघात? हे मला दाखवा, काय साम्य नाही? तुम्ही सांगा, हे साम्य नाही, आंदोलन बंद करून टाकतो, मागणी बंद करू. जे मागत नाही ते का देता? कित्येक तरी केसेस आहेत त्या सोडून दिल्या, आणि मी तुम्हाला नुसता मॅनेज व्हायना फुटाणा म्हणून तुम्ही मला आता जेलमध्ये टाकायला लागले, आणि ते बी छत्रपतीची इतिहासात. किती स्वाभिमानी भर मी तरी. बघा, मला जेलला जाऊन जायची वेळ आली तर शंभू राजासारखंच मला जायची वेळ आली. वा वा, पण बदलू नको. शंभूराजे धर्म बदलेला नाही, जेलला गेले, मी बी बदलणार नाही, कारण ती एक दमडी सुद्धा माझ्याकडे नाही. हां, आम्ही खाजगी माणसाचे पैसे भरले, मी बदलणार नाही. पण छत्रपतीसाठी जर मला जेलला जाऊन मरायचं सौभाग्य जर आज जेलमध्ये यायला लागलं तर मी जायला तयार आहे. हसत तुम्हाला मृत्यू ज्यावेळेस माझं अंत्यदेह बाहेर येईल त्यावेळेस हसतच चेहरा आलेला दिसत, सांगून ठेवतो आजच मी. हां, कारण छत्रपतीसाठी जेलला चाललोय मी काय कोणाचे पैसे बुडून नाही चालले. हां, आणि फडणवीसांचं स्वप्न पूर्ण व्हायचं असलं मला मारून तर कर म्हणा, पण मी 2 तारखेला जात नसतो. हां, का? मी म्हणतो मला राजकारणात नाही जायचं. पण आता आंदोलन संपल्यानंतर तुम्ही समाज का? म्हणून हे का राजकारणातच होते का? मग हे पहिले राजकारणी म्हणून नाही, हे पहिले राजकारणातच होते का? हे फडणवीस ते हां, गोपीनाथ मुंडे साहेबाचा बोट धरूनच आला ना. हे का राजकारणात होता का? समाजकारणातच होता ना. हां, हे सगळे फाटक्या चेटीतलेच होते ना, आमच्यासारखेच. काय यांना पहिल्यापासून चॅटेच होते, यांच्या चॅट्याला सगळे भोक्षेच होते कोणकडे बी. जे आम्हाला होतं तेच यांना आहे. मुंडे साहेबाच्या बोटाला धरून आले, राजकारण शिकले, तेच घरानं पाया खाली दाबलं 10 वर्ष, 10-15 वर्ष. का करू नये आम्ही सुद्धा? का करू नये? खोटं नाही बोलत. उगा आता ते गैरसमज आहे, असून द्या असलं तर. त्यांना काय जवळ करायसाठी नाही बोलत. त्यांच्या माकडं काही येते ना, आता मला माहिती. तुम्हाला जवळ धरायसाठी नाही बोलत मी, सत्य हकीकत मांडतोय. हां, तुम्ही मराठ्याला विरोधक मानलं विनाकारण मांडीनात का? त्यामुळे तर तुमचा वनवास फेटला. जाऊन द्या, 10 वर्षाचा मराठ्यांमुळेच फेटला. तुम्ही काय लिहता आणि काय नाही ते चांगलं माहिती आम्हाला, द्या सोडून दे. आणि आम्ही तुम्हाला जवळ करायसाठी नाही म्हणत, आम्हीच आमचे लई खंबीर आहेत. हां, इथून मागं लोकांना वाटत होतं राष्ट्रीय मतदारसंघात सगळ्यात जास्त अमुक अमुक समाज आहे. आम्ही पुरी माहिती 1,23,000 नुसता मराठा तिथं राष्ट्रीय मतदारसंघात, आणि नुसता बुवा भाटा. हे इतके आणि यावं तितके आणि त्यावं तितके. काय त्यावं तितके रे? खंबीर राह रे मराठ्यावर जरा, भ्याकाडवणी करीत जाऊ नका. तर सरकार हे 3 पक्ष काय, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असते, फडणवीस असते, तर तुम्ही टार्गेट द्यायचं फडणवीस आणि भाजपला असतात. कमून नाही करीत. भाजपला कुठं करतो? भाजप चांगला आहे, भाजप पक्ष चांगला आहे. चालणारे बधीर डोक्याचे, त्यांना रोज एक एरंडी खायला द्यायला पाहिजे. एरंडी कळत तुम्हाला का नाही कळत? एरंडी खायला द्यायला पाहिजे. हां, आणि लिंबाच्या मुळ्यात चागळायला द्यायला पाहिजे त्यांना, तेव्हा यांचे टकुरे ठेपेरी दे. त्याला आयुर्वेद असे म्हणतात. त्यास ते 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक घेतली. त्या दिवशी 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलन. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येणार आहे आणि आम्ही ठरवणार आहे 288 पाड्याची उभ्या करायची. यांचे जर असे डाव असतील तर अनेक विचार करून मराठा समाजाच्याच हातात राज्यातली पावर ठेवावं लागणार आहे. नुसतं एकच हट्टकडीला नेऊन आम्हाला चालणार नाही. हे आम्ही 29 ऑगस्टला ठरवू. फक्त ठिकाण द्यायचं राहिलं मराठा समाजाला, कारण राज्यातला मराठा यायचा म्हणल्यावर तो प्रचंड संख्येनं येणार आहे. त्यासाठी एखादं मैदान बघावं लागणार आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. ते आता करतो आम्ही. मराठा येतो, फक्त त्याला ठिकाण कळूच तर दे. मी एक झोपत नाही राज्यातलं मराठे, सगळे तुटून येतात. हां, मग कुठं घ्यायचं आहे बघू. हां, आम्ही मुंबईत जायचं आम्हाला आणखी. लय मोठं तुम्ही लय गडबड करायला लागलात राव. इतक्या लवकर पाडापाडी नाही, आणखी मुंबईला जाऊन यायचं आम्हाला. तिथले आझाद मैदानचे वडे पाव खाल्ले नाही आम्ही. आम्हाला तिथं खायचे. शिवाजी पार्क कसं दिसतं बघितलं नाही आम्ही लांबून. आणखी जवळून बघायचं आम्हाला, खाली वाकून बघायचं. काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला मुंबई बघून यायची आहे. तुम्ही 8 दिवसापासून उपोषण करताय, मात्र 8 दिवसात शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आली? करणारच नाही ती. आता आम्हीच स्पष्ट करतो म्हणून सांगितलं मी. आपला एक तरी शेर मंत्रालयात पाहिजे, विधानसभेत बोलायला एक हाईक बोलायला आमच्याकडून आहे कोणी. त्यासाठी 40-50 का व्हायना आमच्या हक्काचे द्यावं लागणार आहेत आम्हाला. मी इतकं बोललो बी नसतो, मला बोलता येत नव्हतं.
हे बघा रस्ते दाबून धरून येईन सलाईन लावल्यात मला, म्हणून आता मी तरा बोलायला लागलो थोडं. आणि हे असलं काय भेकडवणी मग आता उगाच सलाईन लावायचं आणि इथं झोपून राहायचं. त्याच्यापेक्षा आपलं ते स्थगित केलेलं बरं, ते काउंटरी होईल मागू, समाजाचं काम होईल. समाज म्हणतो तुम्ही पाहिजे 4 महिने लेट झालं तरी चालतं ते तुम्ही पाहिजे, त्याशिवाय समाज एक राहतो. मग सायरा बाहेरा समाज होत नाही, नाही तर समाज व्हायबल होतो, त्याला काय कळावं काही सुचत नाही. तुम्ही पाहिजे, मग तुम्ही निवडणूक म्हणा, तुम्ही पाडायचं म्हणा, तुम्ही आमच्या बापाला जरी पाडा म्हणलं तरी पाडतोच म्हणजे आम्ही, फक्त तुम्ही नीट राहा खंबीर. काय करू मग, कशाला उगाच चालेल येऊन उगाच टाइम व्हायला घरी इथं. मग तरी सुरू तरी होईल. कोणत्या मतदारसंघात मराठा जास्त आहे, मुस्लिम आहे, दलित आहे, लिंगायत आहे, धनगर समाज आहे, आम्हाला तर बांधणी तरी करून घेतो ना. जे आमच्या सोबत येणार आहेत ते तरी करतो. दवाखान्यात 2-4 दिवस डॉक्टर जेवढे दिवस म्हणते तेवढे दिवस मी आता उपचार घेतो. उपचार घेता सुरू करतो मी आता मागत लागतो यांच्या. 2 तारखेला फडणवीस साहेब मी जात नसतो. छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे मी, किंवा माझ्या त्या 2-4 भावंडांनी पण काय पाप केलेलं नाही. आम्ही सांस्कृतिक मंत्रालय ते पैसे भरू शकतं. तुमचे नागपूरची आजच वॉरंट रद्द होऊ शकतात. भ्रष्टाचार करणाऱ्याचे हजारो कोटी. आमच्या तर छत्रपतीसाठी आम्हाला नाटक दाखवले आले आम्ही, महानाट्य, त्याच्यात तोटा आला आम्हाला. काय पाप नाही केलं, कुठून भरावं आम्ही, गरीबाचे लेकर आहे. फडणवीस साहेब मी 2 तारखेला येत नसतो आणि होऊ दे काय व्हायचं. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन आणि अजित पवारांमध्ये वाद झाला. हे कोर्टाचं वॉरंट आहे, हे अवघी देव न्याय विभाग कोणाच्याकडे पण कोर्टाने बजावलेलं का बरं? आम्ही काय दहशतवादी आहेत का? आत्ताच वॉरंट कॅन्सल करून आत्ताच आलो ना मी. मग आता काय व्हायला पाहिजे प्रक्रिया? तारखे पाडणे, तारखेला येणे, नाही आले दनादन हिशेच्या अंगावर टाकून देणे. इतक्या वर्षात भरा. तुम्ही जर इतक्या वर्षात हे पैसे नाही भरले तर तुम्हाला जेलला टाक. वॉरंट काय हातात आलं म्हणजे काही करायचं काय? मग तुम्ही तारखेला जात नसेल तर कोर्ट असं रुटीन व्हायच्या तारखी कोणत्या तारखे होत्या आधी? मी जामीन घेऊन आलोय राव. अहो हे सरळ करतं राव येड्याला बी. तुम्ही तर आजचा होता आधारस्तंभ आहे आमचा जनतेचा. येड्याला कळतंय एका महिन्याच्या 2 वॉरंट. एवढं काय वाईट केलं मी? येड्याला कळतंय की मी गरिबासाठी काम करायलो, मराठ्यासाठी काम करायला लागलो. मराठ्याला आरक्षण मिळू नये, ही आवाज बंद व्हावा, त्या जरांगेचं तोंड बंद पाडावं, याला जेलात टाकून द्यावा, मग बंद होईल. हे फडणवीसचं स्वप्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे जेवढे राज्यातले कोर्ट आहेत ते फडणवीसच्या हातात आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतोय मी. गृहमंत्री म्हणजे सगळे पोलिस त्याच्या हातात आहेत. मला अटक करायला पाठवायचे का नाही पाठवायचे तेव्हा आता त्याचं नागपूरचं रद्द करू शकतो. मग आमचं कसं काय रद्द होत नाही? सांस्कृतिक विभाग त्यांचा धर्माधिकाऱ्यांचा कोणता कार्यक्रम होता ते हे आलते, अमित शहा साहेब आलते. हजारो करोडो रुपये कुठून भरले? आमचेच पैसे आहेत ना ते. सांस्कृतिक कार्यक्रमाला किती पैसे भरले तुम्ही दोन मागं? मग ह्यो छत्रपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम नाही का? तमाशाचे भरायला जमते. तुम्ही तशी मागणी केलेली आहे. काय गरज आहे करायची? याला कळत नाही का? मग खानदानी आहे का फडणवीस साहेब राज्य करता? भरून टाकावं ना. तमाशाचे भरते सांस्कृतिक म्हणून. आम्ही तर महानाट्याला केले शंभूराजीच. हे कसले संस्कृतीच्या मध्ये भरतेत? आमचे का भरू नाहीत? आणि चांगले येड्याला कळतं हे जरांगे पाटलाला फसवायचा डाव आहे. फसवायला लागले त्यांना मी कशात गाठाना म्हणून हे मला त्याच्यात गाठालेत आणि जेलमध्ये टाकायला लागले. मी मराठ्याला संदेश दिलाय, मी जर जेलमध्ये गेलो मी हसत जाणार आहे. कारण छत्रपतीची इतिहास दाखवलेला आहे. मी काही वाईट केलेलं नाही, समाजाला डाग लागण असं एक कृत्य केलेलं नाही आयुष्यात आणि करणार बी नाही. आणि माझं आत्तापर्यंतचं आयुष्य सार्थकी लागलेलं आहे. मी काही व्हायना तुमची एकजूट मायबाप हो, मराठा हो, तुमचे लेकरं एकत्र करू शकलो, मराठा एकत्र करू शकलो. तुमच्या लेकराला फुल ना फुलाची पाकळी थोडं व्हायना आरक्षण मी देऊ शकलोय. तसं पाहिलं तर 10% आपल्याला मान्य नाही, तरी कुणबीच्या नोंदी आणि 10% मिळून 100% हे देशातलं पहिलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आपण 10% आपल्याला मान्य नाहीये म्हणून आपण घेणार. मी काही काहीतरी तुम्हाला देऊ शकलो. तुमच्या मुलीबाळींना मोफत शिक्षण देऊ शकलोय, मराठा समाज एक करू शकलो, आरक्षण त्यांना ओबीसीतून देऊ शकलोय. मी काही काहीतरी चांगलं काम करू शकलो जीवनात येऊन. आता शेवटी मरायची बी जेलमध्ये जाऊन मला वेळ आली देवेंद्र फडणवीसमुळं, तरी छत्रपतींच्या इतिहासासाठी मरायची वेळ येईन. आणि ज्या छत्रपतीने धर्म बदलला नाही, स्वतःचं मरण देह पत्करला बलिदान दिलं, तीच वेळ माझ्यावर येते. मी त्यांचाच इतिहास दाखवलेला आहे आणि त्यांच्यासाठीच मला अटक होऊन गोळ्या घातल्या जाणार आहे. तर मी मरायला तयार, जाहीर सांगतो. पण हटकून वॉरंट काढले तर मी जात नसतो.
तुम्ही नियमानं सांगा की हे तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, इतक्या वर्षाच्यात हे पैसे भरा, नाही तर मग तुम्हाला आम्ही अटक करणार. ते पटतंय. उठलं की वारंट, उठलं की वारंट, उठलं की वारंट, काय वारंट 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 काय लावलं रे ते बार विधानसभेची आता तयारी लागला. मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीला उभे राहणार आहेत का? कारण समाजाचा तसा दापर होणार आहे तुम्हाला की तुम्ही निवडणुकीत नाही. उतरलं पाहिजे. मराठा देणारा बनविणार, गोरगरीब दलित गोरगरीब धनगर देणारा, गोरगरीब बाराबोलीदार, बंजारा समाज, लिंगायत समाज, रजपूत समाज देणारा बनविणार, मुस्लिम समाज देणारा बनविणार. मी राजकारणात नाही जाणार. निवडणुकीला उभे नाही. चलो धन्यवाद. आता पार तोंड कोरडं पड हे. आतापर्यंत आंदोलनात बराच फूट पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता दरेकर म्हणतात की पाटलांच्या डोक्यात राजकारणाचं भूत तुला सगळं सांग.